गुड मॉर्निंग मित्रांनो, आमची मॅडम दररोजच्या सारखा आपण आता निघालोय ड्युटीला. इथं एक गाडी उभारली आहे, एक गाडी पुढे गेली आहे. आपलं हॉस्पिटल बघा, फुलांचं झाड आहे. हॉस्पिटलमध्ये सगळ्यात जास्त तुम्हाला काय बघायला भेटेल ते म्हणजे झाडं, आणि त्याच्यामध्ये प्लस पॉईंट हे आहे की फुलांचे झाडं. ते बघा तिकडं समोर पलीकडल्या साईडला हे बघा झाडं, हे बघा झाडच झाडं. जिकडे बघेल तिकडे झाडच झाड आहे. का हे गाडी उभारलेल्या ठिकाणी इथं झाड आहे. हो का, तर मग चला फॅन वगैरे चालू केलं. इकडे काय जायचंय असलगंज, तर गुबाच्या जवळ आहे. तालुका औसा, जिल्हा लातूर. भरपूर सगळीकडे लातूरच आहे. त्या आशिवकडच्या त्या रस्त्याकडे ये पूर्ण या रस्त्याचं एकच गुत्तेदारांना घेतलं वाटते. सर्व कसलं गावात असलं एक मंदिर आहे नंबर 1. गावातल्या लोकांना थंडगार आराम करण्यासाठी कसलं भारी आहे. आता थोड्या वेळानं हळूहळू एक येते तिथं. अरे पडलं पहिल्यांदा कधीच होऊ शकत अजून मी पडलं. अरे हे होते का नाही, 2-3 वेळेस झाले. नंबर 1 हाय. कसं उलाले माहिती का, चांगले मोबाईल आहे ते आमच्यापाशी बॅटरी टिकणार आहे. फोन लावू काय तरी कसं उलाले माहिती का, मोबाईल डवचून चार्जिंग पावर उलाले हो का, चार्जिंग लावायची गरज पडलाली मोबाईलला. काय करावं, करमतच नाही मोबाईल डवचल्याशिवाय. असून पिकलेला आंबा काय बी खाल्लं आम्ही. आमचे सर खालो आंबे कधी. या गावाचं नाव आहे संक्राल. या गावामध्ये दिवसातून फक्त 3 वेळेसच बस येते. या गावाला ना कुठल्या ऑटोची व्यवस्था ना काय, म्हणजे टायमावर गाड्या भेटणं खूप अवघड आहे. आणि अशा गावामध्ये आपली गाडी येते बघा. खूप आउटसाईडला म्हणलं तरी चालेल. हा गाव, गावातल्या लोकांपाशी स्वतःच्या गाड्या असल्या तरच त्या लोकांना म्हणजे जाण्या येण्यासाठी, दळणवळणीसाठी जाण्या येण्यासाठी त्यांना सोपं पडतं. नाहीतर खूप अवघड आहे इथल्या लोकांसाठी. अशा ह्या गावामध्ये आपल्या गाड्या येतात म्हणजे मला तर वाटतं की खरंच खूप मोठी गोष्ट आहे. आणि त्या गाडीवरती छान वाटतं. 1643 मोर काय बी बघायला भेटतं आम्हाला. हरिण, मोर. त्यातला पाऊस, अवकाळी पाऊस. आता अजून एकदा हा काय अशा पावसाळ्यामध्ये सर सांगा बरं तुम्हाला काय आठवतं. सांगा बरं गरम म्हणजे अजून आणि वाफाळलेला चहा. वा
आत्ताच पेलो की चहा. कांदा भाजी कुठे आहे? कांदा भजे 700 मध्ये गेल्यावर कुणाला घरी? संपलं. दिवसभर काम करून आलो वापस. तर निघालो वापस सास्तूर आलं आपलं सास्तूर. दररोज इथून जायचं नाही त्याची आज.